संध्याकाळी हो भाऊ परत आपल्याला भेटला. सकाळी उठून पहिल्यांदा निघालो गावात. नेसरकर यांच्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा पण भरवण्यात आल्या होत्या. मग नारळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तिथनं मग सगळ्यांना इशारा दिला गेला. सगळेजण पळण्यासाठी तयार होऊन निघाले. तर पहिला क्रमांक आला, मग दुसरा क्रमांक आला, मग तिसरा क्रमांक पण आला. यांना मग एकत्र घेऊन पहिलं दुसरं तिसरं असं पारितोषिक वाटलं. मग आलो मी इथनं खडकावर, कारण इथं असलेल्या श्रीकृष्णाच्या मंदिराचा वर्धापन दिन पण होता. नंतर सगळ्या महिला डोक्यावर कलश घेऊन देवाकडे निघाल्या. आरती झाल्यानंतर बघितलं की इकडे जेवणाची तयारी पण झाली. तर इकडे उन्हात आलेल्या सगळ्यांना थंड्याचं नियोजन पण झालं. थोड्या वेळानंतर अशा पंक्ती सगळ्या आम्ही वाढायला पण चालू केल्या. मग ही भांडी धुवायचं काम पण आवरून घेतलं. तर मागावचा बोलण्यात असणं मला महेशदादा पण गाठ पडला. मग त्याच्या इथं फलदा पण खाल्ला. मग संध्याकाळी ओंकारदादा आणि आम्ही निघालो संध्याकाळी जेवायला गावात. कारण नेसरकर यांच्या लग्नाच्या वाढदिवसाने गाव चूल बंद जेवण होतं. आणि कोकणपट्टा म्हटल्यावर तर विषयच इकडे जेवणाचा हार्ड असतोय. तर महेशदादा आपल्याला परत भेटला आणि त्यानं कॉर्नर जबरदस्ती आपल्याला खायला दिला. आता व्हिडिओ आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.